नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत की निरोगी शरीरासाठी रसाहाराचे महत्त्व म्हणजे रसाहार किती महत्त्वाचा आहे ते आज आपण बघणार आहोत। तर मंडळी, समतोल आणि योग्य आहार ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे। आहाराला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्रत्येक उपचार पद्धतीमध्ये देण्यात आलेले आहे। प्रत्येक रोगाचे मूळ अयोग्य आहार हे आहे। निरोगी शरीरासाठी भाजीपाला आणि फळांचा रस अधिक हितकारक आहे। रस सेवन हा निसर्गोपचाराचा एक भाग आहे। निसर्गाच्या कुशीत जन्मलेल्या मनुष्याला निसर्गाने त्याच्यासाठी निर्माण केलेला कच्चा आहार आणि फळांचा रस सेवन करून शरीर निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करतो। आरोग्य हे सर्वांग संपन्न जीवनाचा पाया आहे। आपण भारतीय प्रारब्धवादी आहोत, त्यामुळे आपल्या शरीर स्वास्थ्याची जबाबदारी ईश्वरावर टाकून मोकळे होत असतो। संयम न ठेवता जिभेचे चोचले पुरवायचे आणि मग आजारपणात नशिबाला दोष देऊन मोकळे व्हायचे, ही आपली जीवन जगण्याची पद्धती। शरीर स्वास्थ्यासाठी योग्य आहाराची निवड ही अत्यंत हितकारक आहे। पालेभाज्या, कच्च्या पालेभाज्या यांच्या सेवनाने आणि त्यांच्या रसपानाने शरीर अधिक निरोगी राहते। शरीर रचनेचा विचार केला तर शरीरातील पेशींची सतत झीज होत असते। जुन्या पेशी नष्ट होऊन नव्या पेशी तयार होत असतात। नवनिर्मिती ही बरीचशी आहाराच्या गुणवत्तेवर अवलंबून असते। त्यासाठी लागणारी जीवनसत्वे, क्षार, पाचक रस, प्रोटीन्स, स्निग्ध पदार्थ आणि पिष्टमय पदार्थ हे सुद्धा नैसर्गिकरित्या आपल्या रोजच्या आहारातच मिळत असतात। आहारातील हे सर्व घटक जास्त प्रमाणात आणि जशाच्या तसे मिळवण्यासाठी अन्न न शिजवता रस स्वरूपात घेतले तर अन्न पदार्थातील सर्व सत्व मिळू शकतील। अन्न शिजवल्याने ते निकस होते, त्यामुळे शरीराला आवश्यक शक्ती, स्वास्थ्य आणि स्फूर्ती पुरेशी मिळत नाही। शिजवून स्वादिष्ट बनवलेले अन्न रुचकर असते, परंतु अपचनासारख्या आजारांना निमंत्रण देते। न शिजवलेला आणि रसाहार शरीराला पोषक असतो, तसेच पचनासाठीही सोपा असतो। धान्याला मोड आणले तर त्यातील पोषक द्रव्याची अधिक वाढ होते। मोड आलेल्या कडधान्यात जीवनसत्वे तसेच उपयोगी जीवाणूंची संख्या वाढते। मोड असलेल्या कडधान्यामध्ये ए आणि सी ही जीवनसत्व विपुल प्रमाणात असतात। योग्य आणि समतोल आहार तसेच पालेभाज्या आणि फळांचा रस यामुळे आजारी रुग्णास सुधारणा होण्यासाठी बरीच मदत होते। स्वास्थ्य व्यवस्थित राहण्यासाठी कच्चा आहार तसेच पालेभाज्या आणि फळांचा रस घेणे हे आवश्यक आहे। यकृत आणि मूत्राशयाचे आजार फळांच्या उपचाराने बरेच सुधारतात। संधिविकारासाठी चेरीच्या रसाचा बराच फायदा होतो। अकाली वृद्धत्व टाळण्यासाठी, शरीराच्या नवनिर्मितीसाठी पालेभाज्या, फळांचा रस आणि न शिजवलेला आहार उपयुक्त आहे। पालेभाज्या आणि फळांच्या रसाद्वारे केलेला उपचार निर्दोष, सुरक्षित आणि दुष्परिणामरहित असतो। रस जास्त सेवनाने सुद्धा हायपरव्हिटॅमिनिसिस होत नाही। न शिजवलेला आहार, पालेभाज्या आणि फळांचा रस यातील शर्करा आणि इतर घटकामध्ये पाचक शक्ती खूप असल्याने रक्तात मिसळून पेशींची नवनिर्मितीला पोषकता तयार होते। फळे आणि पालेभाज्यांच्या रसातून 95% पोषक घटक शरीराला फळे व पालेभाज्या यांच्यात असलेल्या रेषा, चोथा हे पचायला जड असतात आणि ते व्यवस्थित चावून खाल्ले नाही तर त्यातून मिळणारे पोषक घटक हे 35% मिळतात, परंतु तेच रस रूपात घेतल्यास जवळपास 95% मिळतात। फळांचा रस रक्तशुद्धीचे काम करतो। शरीराच्या कोशामध्ये साठवलेले विषारी द्रव्य शरीराबाहेर, तर कच्च्या पालेभाज्यांचा रस शरीरातील नवनिर्मितीचे काम करतो। म्हणून रसाहार करताना फळे आणि पालेभाज्यांचा रसाचा समावेश असावा। यासाठी अदलून बदलून निरनिराळी फळे आणि पालेभाज्यांचा रस सेवन करावा। फळे आणि पालेभाज्यांचा रस एकमेकास पूरक असतो। फळे आणि पालेभाज्यांचा रस एकत्र करून घेऊ नये। दोन्ही प्रकारचे रस वेगवेगळ्या वेळी घ्यावेत। फळांचे रस मूत्रगामी असल्याने संध्याकाळी किंवा रात्री फार उशिरा घेऊ नये। फळांचा रस सकाळी घेणे चांगले असते, परंतु पालेभाज्यांचा रस दिवसातून कधीही घेतला तरी चालतो। रसामधील पोषक घटक जास्तीत जास्त मिळवण्यासाठी रस नेहमी ताजा घ्यावा। पालेभाज्यांमधील काही घटक हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर नष्ट होतात,
उदाहरणार्थ गाजर सोलून किंवा किसून ठेवले तर 20-25 मिनिटातच त्यामधील अजीवनसत्व निघून जाते। रस काढताना फळे किंवा पालेभाज्या धुवून, कापून किंवा सोलून ताबडतोब ज्युसरमध्ये घालून रस काढावा, म्हणजे रसामधील पौष्टिकता ही टिकून राहते। पालेभाज्या आणि फळांच्या सालीमध्ये बरेच पोषक घटक असतात, तेव्हा रस काढताना त्या साली व रेषा योग्य तऱ्हेने दाबल्या जाणे गरजेचे आहे, तेव्हा त्याची बारीक पावडर उपयोगी असते। तयार रसामध्ये रेषा किंवा सालीचा अंश येऊ देऊ नये। रस ग्रहण करताना रस सावकाश घोटाघोटाने प्यावा, कारण रसामध्ये लाळ मिसळली जाते। लाळेमध्ये असलेले पाचक रस रसामध्ये असलेली शर्करा पचवण्यासाठी मदत करतात। पालेभाज्या, फळांचा रस जितका जास्त घेतला तितका आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे। असाध्य आजारांच्या रुग्णांनी 2 ते 2.5 तासाच्या अंतराने अर्धा ते पाऊण लिटर रस दिवसातून 5 ते 6 वेळा घेतला पाहिजे। निरोगीपणा टिकवण्यासाठी रोज विविध पालेभाज्या आणि फळांचा 1 लिटर रस घेतला पाहिजे। कच्चा आहार आणि सुकामेवा घेणाऱ्यांनी रस सेवनाचे प्रमाण कमी ठेवले तरी चालेल। आले, कांदे आणि ओल्या हळदीचा रस दिवसातून 20 ते 25 मिलीपेक्षा जास्त घेऊ नये। लसणाचा रस दिवसातून 1 चमचाभर देखील सुद्धा पुरेसा आहे। तसेच कोथिंबीर, तुळस यांचा रस 20 ते 25 मिलीपेक्षा जास्त घेऊ नये। रसाहाराची जी कालमर्यादा आहे, म्हणजे केवळ रसाहार किंवा गहू किंवा ज्वारीच्या रसावर देखील संपूर्ण जीवन चांगल्या रीतीने जगता येते। रसाहार दीर्घकाळापर्यंत चालू ठेवू शकतो, परंतु स्निग्ध प्रथिने, शर्करा यासाठी इतरही आहार घेणे आवश्यक आहे। आता रसाहाराच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहे। रसाहार हा नियमित घ्यावा। रसाहार नियमित वेळी, नियमितपणे आणि योग्य प्रमाणात रोज घ्यावा। रस काढल्यानंतर लगेचच प्राशन करावा। नेहमी प्रसन्न चित्ताने रसाहार करावा। रसाहार चालू असताना आराम करावा। परिश्रम किंवा व्यायाम करू नये। तर मंडळी, तुमच्या लक्षात आले असेल रसाहाराचे महत्त्व किती आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।